अगदी मुंबईत पावसाने हाहाकार उडवलेला आहे। सर्वसामान्यांना त्याचा फटका बसलाय, मात्र मंत्र्यांना देखील या मुसळधार पावसाचा फटका बसलाय। मुसळधार पावसामुळे मंत्र्यांचे बंगले पाण्यात गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मंत्री छगन भुजबळ असतील किंवा मंत्री अब्दुल सत्तार असतील, यांचा जो बंगला आहे, शासकीय निवासस्थान आहे मंत्रालयासमोरचं, तिथे पाणी साचलेलं आहे। सर्वसामान्य जनतेला तर या मुसळधार पावसाचा फटका बसलाच आहे, कारण रात्रीपासून मुंबई शहरासह उपनगरात पाऊस पडतोय। या मुसळधार पावसाने आता मंत्र्यांचे बंगले त्यांच्यासमोर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। पडणाऱ्या मुसळधार पावसाचा मुंबईला चांगलाच फटका बसला। आपण पाहतोय की मुंबईमध्ये सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। यामध्ये मंत्री देखील सुटले नाही आहेत। मंत्री छगन भुजबळ आणि अब्दुल सत्तार यांच्या बंगल्याच्या बाहेर देखील पाणी साचलेलं आहे। आपण पाहू शकता की मंत्र्यांच्या बंगल्याच्या बाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, तर मुंबईतल्या सखल भागांमधली परिस्थिती काय असू शकते बघू शकतात की मंत्र्यांच्या बंगल्याच्या बाहेरची परिस्थिती आता सध्या काय आहे। इथेही एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं, मात्र अजूनही कुठेही तिथे महापालिका जे कर्मचारी आहेत ते पाणी काढताना इथे फारसं दिसत नाही आहे। मुंबईतल्या अशा अनेक सखल भागांमध्ये हीच परिस्थिती आहे। त्यामुळे आज अजून 2 दिवस या मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचं चिन्ह वर्तवलेलं आहे। हीच जर परिस्थिती राहिली तर नक्कीच मुंबईची तुंबई होणार का, हाच विचार आता मुंबईकर करत आहेत। कॅमेरामन विक्रमसह विनय मात्रे, साम टीव्ही, मुंबई।